तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। इंधनाचे दर वाढूनही पेट्रोल डिझेलच्या विक्रीत वाढ। बुलढाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर नागरिकांची तुफान गर्दी। एकीकडे पेट्रोल डिझेलचे दर वाढूनही बुलढाणा जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलची विक्रीमध्ये 20 ते 25% वाढ झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। नागरिक भीतीमुळे आपल्या गाडीत जास्त इंधन भरून घेत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर येत आहे। जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा 960 किलो तर डिझेलचा 1572 आणि घरगुती गॅसचा 15969 एवढा साठा उपलब्ध आहे। मात्र गेल्या 8 दिवसांपासून पेट्रोल विक्रीमध्ये 25% आणि डिझेल विक्रीमध्ये 20% वाढ झाली असून नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। त्याचसोबत बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर स्टॉक उपलब्ध असून बुलढाणा जिल्ह्यात कुठेही घाबरवून जाऊ नये, शिवाय आपल्या वाहनामध्ये अधिकचा स्टॉक करू नये असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा। सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये डिझेल व पेट्रोलचा साठा किती उपलब्ध आहे? आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज रोजी पेट्रोलचा जो साठा आहे हा 960 KL एवढा उपलब्ध आहे आणि डिझेलचा साठा हा 1572 KL एवढा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर गॅस सिलेंडरचा देखील 15969 एवढा साठा आपल्याकडे आज रोजी उपलब्ध आहे। सर, सध्या जी काही मागणी समोर येत आहे त्यानुसार किती दिवस हा साठा पुरेल? आपल्याकडं पुरेसा साठा उपलब्ध आहे, परंतु मागच्या 8 दिवसामध्ये जो काही सेल होतोय तर तो पेट्रोलचा जो सेल आहे हा 25% वाढला आहे आणि डिझेलचा सेल हा 20% वाढलेला आहे। तर माझं नागरिकांना आव्हान राहील की कुठेही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे। तर अनावश्यक असं गाड्यामध्ये किंवा याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरून घेऊ नये, गरजवंतांना ते घेऊ द्यावं असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो। आणि कुठेही बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढा मोठा स्टॉक उपलब्ध असताना कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये टंचाई आहे का सर, जी जशा पद्धतीने दाखवण्यात जो आज रोजी स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे त्याप्रमाणे आपल्याकडे टंचाई नाही आहे। त्यामुळे जनतेने कुठेही घाबरून जाऊ नये। फक्त अनावश्यक ज्या रांगा आहे, ज्याला गरज आहे त्यालाच ते भरू द्यावं। अनावश्यक जास्तीचा स्टॉक गाड्यामध्ये, ट्रॅक्टरमध्ये किंवा वाहनामध्ये करून घेऊ नये असे माझी विनंती राहील। सर, गेल्या महिनाभरापूर्वी ज्या पद्धतीने पुरवठा इंधनाचा जिल्ह्यासाठी केला जात होता त्याच पद्धतीने पुरवठा सध्या होतोय की पुरवठ्यामध्ये काही कपात करण्यात आली? त्याच पद्धतीनं पुरवठा होतोय, वाटल्यास पुरवठा जास्तीचा होत आहे, त्याच्यापेक्षाही जास्तीचा पुरवठा आपल्याकडे येत आहे। सर, पेट्रोल पंपावर ज्या मोठ्या रांगा लागून राहिल्या त्या संदर्भात आपण पंप चालकांनी सूचना देणार आहोत। पंप चालकांना ह्या सूचना आहे की जनतेला त्या ठिकाणी बोर्ड लावावेत की जनतेने कुठेही घाबरून जाऊ नये। जे रेग्युलर स्टॉक येतोय त्याच्यापेक्षाही जास्तीचा स्टॉक आपल्याकडे येत आहे। कुठल्याही प्रकारची टंचाई नाही। नागरिकांनी कुठेही घाबरून जाऊ नये आणि अनावश्यक स्टॉक गाड्यांमध्ये, वाहनामध्ये करू नये अशा प्रकारचं आवाहन देखील मी त्यांच्यासाठी करत आहे। पंप चालकांना तशी काही सूचना आहेत की त्यांच्याकडे जेवढा स्टॉक येतो तो स्टॉक त्यांनी बोर्ड लावा? हां, स्टॉकचा बोर्ड तर लावण्याच्या सूचना आहेतच।